हॅलो फ्रेंड्स, तर मी कुक्कू आहिरे. स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे की आज आहे लाजूचा बड्डे आणि प्लस आमची ॲनिव्हर्सरी पण आहे. तर आता आमच्या ॲनिव्हर्सरीचं तर एवढं काही नाही, पण लाजूच्या बड्डेचं आज सेलिब्रेशन आहे. जास्त नाही आहे कारण की पहिला बड्डे आईला अटॅक आला होता, त्याच्यामुळं तो पोस्टपोन झाला होता. आणि आता सेकंड बड्डे घरातल्या घरात करायचा होता, पण थोडंसं बाहेर जाऊ असा विचार केला. आणि आज आता आम्ही काय काय घेतो, दीदीला कपडे वगैरे घेऊन झाले, आमचा लूक वगैरे, संध्याकाळचे पार्टी सेलिब्रेशन कसं राहतं ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार. तर ब्लॉग नक्की पुन्हा बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर आता मी आंघोळ केलेली आहे, सकाळी सकाळी फ्रेश वगैरे झालेली आहे. ऑब्वियसली ॲनिव्हर्सरी आहे तर आता रूम वगैरे आवरून घेऊ. हे बघा आमच्या करून आता रूम आवरायला आलेले आहेत. तर चला आपण पण थोडीशी मदत करूया. तर भेटू आपण ब्लॉगमध्ये. बाय. आता आम्ही फ्रेश वगैरे झाले आहे. मी आता थोडंसं डेकोरेशन वगैरेचं पाहून येतो. हे बघा लाजू पण मागं लागली, तिथे अजून आंघोळ वगैरे केलेली नाही बड्डे असून सुद्धा. तर चला बघू डेकोरेशनचं काय आहे. तर इथं बघा हा हॉल बुक केलेला होता आणि इथं डिस्कस करताय कसं डेकोरेशन वगैरे करायचं आहे. तर सो आता आम्ही आलो आहे घरी. तर आता थोड्या वेळाने जायचं आहे. तिला आम्ही काहीतरी वस्तू केलेली आहे तर तिला घ्यायला जायचं आहे. आता तिला आंघोळ वगैरे घालती, फ्रेश वगैरे करती. ती पण खूप कच्चाळसारखी आईस्क्रीम खाती आहे. हे बघा, दे ना मला दे ना. तर आता मी तिला फ्रेश वगैरे करते आणि आता बाहेर पण जायचं आहे. आज दिवस कसं जाणार मलाच माहीत नाही. तर चला बघूया. चॅनलवर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करत चला. सर्व सामान वगैरे घेऊन चला. आता थोडंसं झोपूया. दीदी झोपली, मी पण झोपते. संध्याकाळ झालेली आहे आणि आता आम्ही झोपेतून उठलेलो आहे. दीदीला थोडंसं चारून देते म्हणजे मग मला तयारी करायला मी मोकळी. तर आता संध्याकाळ झालेली आहे. तर आता समोरची तुम्ही बर्थडे सेलिब्रेशन तुम्ही बघाल. तर चला ब्लॉग पूर्ण बघत राहा. सो अर्धी तयारी माझी झालेली आहे. आता मी पार्लरमध्ये आली आहे हेअरस्टाईल करायसाठी. अजून पार्लरवाली ताई काही आलेली नाही आहे. इथं थांबलेली आहे मी. ही ताई नेहमी मला चकवते. तर आता बघा हे ताई आले की मी हेअरस्टाईल वगैरे करते आणि बाकीचे अपडेट देते तुम्हाला. तर चला ताई आलेले आहे आणि आता मी पटापट हेअरस्टाईल करते कारण की घरी पण सर्व तयारी करत आहेत आणि मला घरी जाऊन कपडे वगैरे घालायचे, आणखी फ्रेश व्हायचं आहे. तर चला ब्लॉग पूर्ण बघत राहा नक्की. आणखी सेलिब्रेशन तुम्हाला बघायचं बाकी आहे. तर चला. सो फायनली मी रेडी झालेली आहे. आता तिथं सेलिब्रेशनसाठी आता आम्ही चाललेलो आहे. सर्व रेडी झालेले आहे. तर चला आता आपण डायरेक्टली बड्डेच्या हॉलमध्ये पोचू. तर हे बघा आरशामध्ये तुम्हाला माझा केस पण दिसत असतील मागून. मला कमेंट करून नक्की सांगा की मी कशी दिसते. तर हे बघा हॉलवर सर्व जमा झालेले आहेत. आता वर चाललोय. वर हॉल घेतलाय आम्ही, वरती डेकोरेशन वगैरे केलेले आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे दीदीच्या बर्थडेचं. आणि सर्व लोक इथं जमा झालेले, सर्व लोक आलेले आहेत पूर्ण फॅमिली मधले. आणि ती सर्वांना हॅपी बर्थडे म्हणत होती. आणि हे बघा हे इतकं सुंदर डेकोरेशन करून लिहिलं आहे दादानी. तिचे पप्पा तिची हेअरस्टाईल करत होते कारण की ती कपडे घालायचं नाही म्हणत होती. आणि तितक्यातच स्टार्टर वगैरे आलं तर सर्वांनी स्टार्टर, सूप वगैरे पिणं स्टार्ट केलेलं आहे. सर्व असे निवांत रिलॅक्स जो तो आपापले कामं करत होतं. कोणी खात होतं, कोणी बोलत होतं. हे बघा आणि हे रोहन आहे आमचे फोटोशूटवाला.
माझा धीर आहे. आणि हे बघा लाजू आता कपडे घालायसाठी नाही म्हणतीये, कपडे घालायचंच नाही बोलतीये. खूप रडती होती बघा. सर्वजण तिला मनवण्यात लागलेले. आणि तितक्यात केक, तिला माशा खूप आवडती, तर ती केकमध्ये माशा होता, त्याच्यामुळे ती कशी नादली, रमली. आता फोटो सेशन वगैरे चालू झालेली आहे बर्थडेची, बर्थडे गर्ल सोबत. सर्वजण एक एक करून सर्वजण फोटो काढतायत लाजू सोबत. आणि ती बोलते मला पैसे नको, एक गिफ्ट पाहिजे होतं. हे बघा रुसलेली आहे. आणि आता आहे आमच्या ॲनिव्हर्सरीचा केक कटिंग करायचा. केक आणला होता, तर आता केक कटिंग करायचं आहे. आणि सर्वांना आता ही आजी आजी सासू आहे, तर त्यांना केक वगैरे चारायचा, सर्वांना केक चारायचे होते. आणि हे बघा लाजूचं तर वेगळंच आईस्क्रीम खाण्यात ती खूप बिझी आहे. आणि सर्वात शेवटी आम्ही पण एकमेकाला शेवटी केक चारूनच घेतला, सर्वांचं चारून झाल्याच्या नंतर. आणि हे बघा यांनी पण मग आम्हाला केक वगैरे चारला, पण लाजूची काही आईस्क्रीम सुटत नव्हती. हे बघा ती पुसती आहे तोंड. आता गिफ्ट वगैरे खोलणं चालू आहे आमचं. तर हे बघा हा आलाय लाजूला पिगी बँक, मनी सेविंग करायसाठी. फायनली आता आमचे गिफ्ट खोलण्याची वारी. आम्ही लाजूला गिफ्ट ब्रासलेट केलेलं आहे लाजू म्हणून. आणि हे बघा आता सर्वजण जेवण वगैरे चालू झालेलं आहे सर्वांचं. आणि हे बघा लाजू आता पण आईस्क्रीम खाण्यात गुंग आहे. ती कंटिन्युअसली पूर्ण बर्थडेभर आईस्क्रीम खात होती. आणि हे बघा गोलीला पण चारत होती, तिचे फ्रेंड सर्कलला पण. आता सर्वांचे जेवण वगैरे चालू झालेले आहे. हे बघा सर्व जेवत आहे. आणि जेवणाचा मेनू तुम्ही बघू शकता. हे बघा मलाच नाही सांगता येत की खूप छान छान जेवण होतं. मला पण खूप भूक लागलेली होती. फायनली आता सर्व कार्यक्रम संपलेला आहे आणि आता आम्ही जेवायला बसतोय. सर्वजण जेवायला बसलेले आहेत आणि आता आम्ही दोघं जण जेवण करणार आहे. तर हे बघा हे जेवण वाढतंय माझ्यासाठी आणि मी पण आता जेवणार आहे. तर आजचा बर्थडे सेलिब्रेशन कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा. सो फायनली पूर्ण बर्थडे संपलेला आहे. सर्व सेलिब्रेशन वगैरे जेवण वगैरे पण झालेलं आहे. तर कसा वाटला बर्थडे तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगला. तोपर्यंत बाय.